राजकारणात काही होऊ शकतं असं म्हणत भविष्यात राजकीय परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही म्हणालेत उद्या काय होईल आपण सांगू शकत नाही, त्यामुळे आता भाजप आणि ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या। विधानसभा निवडणुकीत भावाला निरोप पाठवला होता की पोराला उभं करू नको, पण त्याने ऐकलं नाही असा टोला अजितदादांनी लगावलाय। तर आमचं चांगलं सुरू असून सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरी बाहेर काळी बाहुलीच बांधतो अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली। उद्धव ठाकरेंनी दादरमधल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली। स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम झालेलं असून जानेवारी 2026 पर्यंत सरकारचं काम पूर्ण होईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे। चंद्रपूरमधील कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांना अध्यक्षपद देण्यात आलं, त्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। दरम्यान आमच्या पक्षामध्ये वाद नसून मुनगंटीवार वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे अशी इच्छा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलेली आहे। दरम्यान फडणवीसांनी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना दत्तक घ्यावं अशी मागणी सुद्धा वडेट्टीवारांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार परदेश दौऱ्यावरती गेल्याने पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिलंय। दरम्यान अजित पवार आता परत आले असून लवकरच तीनही नेते पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील असं देसाई म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार एकाच मंचावरती येणार आहेत। 16 जानेवारीला बारामतीत आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत, त्यामुळे या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। माजी मंत्री मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी धक्कादायक विधान केलेलं आहे। मिनी पाकिस्तानमधून आम्ही 4 वेळा निवडून आलो असं विधान हिंदू गर्जना सभेतून सुरेश खाडे यांनी केलेलं आहे। या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। विरोधक ईव्हीएमच्या नावाने खडे फोडतायत, ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे। मी हिंदूंच्या मतावरच आमदार आणि नंतर मंत्री झालोय असं विधान हिंदू गर्जना सभेतून नितेश राणेंनी केलंय। मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना वेळीच आवरावं, नाहीतर पुढील काळात जशास तसं उत्तर दिलं जाईल। सगळ्या जाती धर्माच्या व्यक्तींनी महायुतीला मतदान केल्यामुळे महायुती सत्तेत आहे हे राणे विसरलेत असा टोला शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी लगावलाय। विधानसभेतील अपयशानंतर जयंत पाटील नाराज आहेत। यावेळेला त्यांनी 8 दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो असं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलंय। यामुळे तर शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल याकडे सर्वांचंच लक्ष आहे। जितेंद्र आव्हाडांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात लॉबिंग सुरू असल्याचा दावा आमदार अमोल मिटकरींनी केलेला आहे। जयंत पाटलांना त्यांच्याच पक्षातील काही लोकांचा विरोध असल्याचं म्हणत मिटकरींनी रोहित पवारांचं नाव न घेता टोला लगावला। महाविकास आघाडी नाही तर ही बिघाडी आहे, अमोल कोल्हे बोलले ते बरोबर आहे। उभाटा पक्ष झोपलाय, फक्त मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकरता जागे झाले होते। आता तर मवियातील अनेक नेते शिवसेनेला पसंती देत आहेत असं म्हणत खासदार नरेश म्हस्के यांनी उभाटाला टोला लगावलाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपशब्द वापरल्याच्या विरोधात राहुल गांधींवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे नाशिकमध्ये मवियाला मोठा धक्का बसलाय। शिवसेनेत प्रवेश केल्याचा आनंद आहे। एक सामान्य महिला एकनाथ शिंदेंच्या कामाने प्रेरित होऊन पक्षात प्रवेश करते। आता शिवसेनेचा झेंडा हातात घेतलाय, यापुढे मागे हटणार नाही अशा भावना सुषमा पगारे यांनी व्यक्त केल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंच्या मातोश्रींचं निधन झालं होतं। या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साकोलीत जाऊन नाना पटोलेंची भेट घेतली। शिवसेना ठाकरे गटाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला, त्यामुळे संभाजीनगरात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला। साईबाबांच्या शिर्डीत भाजपाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे। येत्या 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात भाजपाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार तसंच 15,000 पदाधिकारी उपस्थित असतील।
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यक्रम पत्रिकेवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्रम पत्रिकेवरती दौंडचे आमदार राहुल कुल यांचं नाव नसल्याने चर्चांना उधाण आलंय. गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीची सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सभापती निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पुण्यात जनता दरबार घेतला. यावेळेला विभागीय आयुक्तांसह पुणे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महसूल मंत्री पदाचा स्वीकार केल्यानंतर बावनकुळे पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावरती आले. मंत्री नितेश राणेंनी सांगलीत संभाजी भिडेंची भेट घेतली. यावेळेला भिडे गुरुजींचा आशीर्वाद घेत राणेंनी त्यांच्याशी चर्चा केली. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कराड उत्तरचे भाजप आमदार मनोज घोरपडेंकडून जनता दरबार भरवण्यात आलेला आहे. या जनता दरबारात घोरपडेंनी 250 तक्रारींचा निपटारा केला. बुलढाणा जिल्ह्यात केसगळतीच्या समस्येमुळे टक्कल पडलेल्या नागरिकांची संख्या आता 104 वरती पोहोचली. दूषित पाण्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज असून गावातील विहीर आणि बोअरवेलचं पाणी वापरू नये असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पाण्याचे नवीन सॅम्पल अकोला इथल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. दरम्यान नवीन सॅम्पलचा अहवाल येण्यास 7 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. पुण्यात शुभदा कोदारे या तरुणीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. याची महिला आयोगाने गंभीर दखल घेतलेली आहे. या हत्या प्रकरणामध्ये सत्यशोधन समिती गठीत करण्यात आली. वाशिम शहरातील विठ्ठल कृषी मार्केटमधील 2 कर्मचाऱ्यांवरती चाकू हल्ला करून 1,15,00,000 लंपास करण्यात आले होते. या प्रकरणाचा वाशिम पोलिसांनी 24 तासात छडा लावलाय. 2 सख्ख्या भावांना या प्रकरणी अटक करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळी पर्यटन महोत्सव भरवण्यात येणार आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा झाल्यानंतर या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे. वसईत पिसाळलेल्या कुत्र्याने 56 जणांचा चावा घेतल्यानंतर वसई विरार पालिकेच्या निर्बीजीकरण केंद्राचं वास्तव न्यूज 18 लोकमतने दाखवलेलं होतं. दरम्यान बातमीची दखल घेत पालिकेने दुरावस्था झालेल्या निर्बीजीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं. लातूरच्या उमाकांत सोट या तरुणाला 7 जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली होती. या मारहाणीनंतर संबंधित तरुण कोमात गेला होता. या तरुणाचा 1 महिन्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज लक्ष्मण हाके यांनी या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेत मारेकऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी या विरोधात आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे. बदलापूरमध्ये रिक्षा चालकांनी अचानक 5 रुपयांची भाडेवाढ केलेली आहे. पेट्रोल आणि सीएनजीच्या किमतीत कोणतीही दरवाढ झाली नसताना रिक्षा चालकांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. उरण तालुक्यातील रेल्वे स्थानकाच्या कामाला अद्याप 1 वर्ष पूर्ण झालेलं नाहीये आणि अशातच स्थानकाच्या छताला गळती लागल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. भुसावळमध्ये 4 जणांच्या टोळक्याने चहाच्या दुकानात प्रवेशावरती तरुणावरती गोळीबार केलाय. या गोळीबारात तेहरीम शेख नावाचा तरुण हा जखमी झालेला आहे. संबंधित टोळक्याने हवेत गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पनवेल परिसरामध्ये चोरांनी थैमान घातलेला आहे. या चोरट्यांमुळे महिलांचाही समावेश आहे. पनवेलच्या विचुंबे गावातील आठवडा बाजारात दागिन्यांची चोरी करणाऱ्या 2 महिलांना चांगलाच चोप देण्यात आला. पनवेल ते खडे दरम्यान नेत्रावती एक्सप्रेसमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झालेली आहे. या घटनेमुळे खेड रेल्वे स्थानकावरती नेत्रावती एक्सप्रेस तब्बल 45 मिनिटं थांबवण्यात आली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी 3 पुरुषांसह काही महिलांना ताब्यात घेतले. गेल्या 15 दिवसांपासून भुसावळ नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे. दरम्यान नागरिकांनी कचरा कुंडीतच कचरा टाकावा असं आवाहन पालिकेनं केलं. सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला. काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ होत नाही तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हेंनी केलेलं आहे. अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे मवियात वादाची ठिणगी पडली. अमोल कोल्हेंच्या काँग्रेसवरील वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे. अमोल कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, आम्हाला कमी सल्ला द्यावा असं वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा 20 दिवस चालली. यात काही षडयंत्र होतं का असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला.
जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते, असं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटलांनी ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मतदारसंघातील कामासंदर्भात शिंदेंची भेट घेतल्याची प्रतिक्रिया रोहित पाटलांनी दिली. महाविकास आघाडीमध्ये कधीच समन्वय नव्हता. मवियाची मुदत संपली आहे. मवियातील सर्व स्वार्थी नेते सत्तेसाठी एकत्र आले होते. राज्याच्या विकासाचा मुद्दा त्यांच्यात कधीच नव्हता, अशा शब्दामध्ये आशिष शेलार यांनी मवियावरती टीका केली. जालन्यातील जनआक्रोश मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडलेली आहे. त्यांना थकवा जाणवत असल्याने उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केलंय. मात्र उद्याच्या धाराशिव मोर्चामध्ये सहभागी होण्याबाबत जरांगे ठाम आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढला जातोय. दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती धाराशिवमध्ये जड वाहनांची वाहतूक बंद केली आहे. संतोष देशमुख हत्येविरोधात जालन्यामध्ये जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात बोलताना धनंजय देशमुखांनी मोठा खुलासा केलाय. सीआयडीच्या हाती लागलेले व्हॉइस सॅम्पल्स मॅच झाल्याचं त्यांनी म्हटले. तर मोर्चात बोलताना संतोष देशमुखांच्या मुलीला अश्रू अनावर झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर केजच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील 2 हंगामात उसाला 2,900 ते 3,000 रुपये प्रति टन उचल दिली होती. मात्र चालू गाळप हंगामात उत्तर पूर्व भागात प्रति टन 2,600 तर दक्षिण भागात 2800 रुपयांचा पायंडा पाडला जातोय. त्यामुळे उचल देण्याच्या बाबतीत पुणे जिल्हा मागे पडतोय. पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आंबा बागायतदार शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाहीये. त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामातील नव्या हरभऱ्याच्या खरेदीचा मुहूर्त काढण्यात आलेला आहे. नव्या हरभऱ्याला 6,221 तर जुन्या हरभऱ्याला 4,850 ते 6,220 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दौंड नगरपालिकेचा अजब कारभार समोर आलाय. नगरपालिकेतील 4 कर्मचाऱ्यांनी खेळाच्या स्पर्धेत भाग घेतल्याने नगरपालिकेला टाळं ठोकून मुख्याधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी कालपासून सुट्टीवरती गेले. त्यामुळे नागरिकांची कामं खोळंबलेली असून त्यांची मोठी गैरसोय होते. आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यावरून आमदार हिरामण खोसकर आक्रमक झालेले. निकृष्ट दर्जाचं जेवण घेऊन खोसकरांनी थेट आदिवासी आयुक्त कार्यालयात धडक दिली. यावेळेला त्यांनी आदिवासी आयुक्त नयना गुंडेंना या जेवणासंदर्भात जाब विचारला. पुत्रदा एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मंदिर परिसरात पार्क केलेल्या वाहनांमुळे रस्ते बंद झाल्याने वारकऱ्यांची मोठी गैरसोय होते. नियोजनाच्या अभावामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. कोल्हापुरात मांजा विक्रेत्यांवरती कारवाईचा धडाका सुरू आहे. अनेक ठिकाणी छापे टाकून तपासणी सुरू आहे. दरम्यान नागरिकांमधून कारवाईचं स्वागत केलं जातं. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील गणेशपूर शिवारात नीलगायींच्या कळपाने धुरघूस घातलेला आहे. एक शेतकऱ्याच्या शेतामध्ये हैदोस घालत नीलगायींनी हरभऱ्याचं पीक फस्त केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. 2023 मध्ये सोयाबीन आणि कापसाचे बाजारभाव कमी झाल्याने निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून भावांतर योजना सुरू करण्यात आली होती. दरम्यान परभणी जिल्ह्यातील शेतकरी अद्याप या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कुठलीही मदत मिळालेली नाहीये. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन अनेक महिन्यांपासून बंद आहे. मशीन बंद असल्यामुळे स्थानिक रुग्णांची मोठी गैरसोय होते. दरम्यान तातडीने सिटी स्कॅन मशीनची दुरुस्ती करावी अशी मागणी रुग्णांनी केली. गोंदिया जिल्ह्यातील रुग्णालय प्रशासन शासनाकडे रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी मागील 3 महिन्यांपासून निधीची मागणी केली आहे. मात्र अद्याप निधी प्राप्त न झाल्याने रुग्णवाहिका रुग्णालयाबाहेर धूळ खात पडल्या. HMPVच्या आजाराचा राज्यामध्ये शिरकाव झाल्याने गोंदिया जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आली. सामान्य रुग्णालयात औषध साठ्यासह बेडची देखील सोय करण्यात आली. श्रीवर्धन नगर परिषद हद्दीतील चौकर पाकडी या परिसरामध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावरती नगर परिषदेनं कारवाई केली आहे.
नगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केलं. पुण्यातील दुर्गम भागातील निवे सारोळे या गावच्या परिसरात बिबट्याची दहशत पाहायला मिळते. मागील आठवड्यामध्ये याच बिबट्याने शेळ्या बकऱ्यांसह कोंबड्यांना फस्त केलं होतं. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागातून प्रयत्न केले जात आहेत. अहिल्यानगर शहरामध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. अवजड वाहनांना बंदी असताना सुद्धा शहरात अवजड वाहनं येत असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. ट्रॅफिक पोलिसांनी सायलेन्सरवरती कारवाई केली आहे. जवळपास 735 सायलेन्सरवरती रोड रोलर चालवून सायलेन्सर नष्ट करण्यात आलेले आहेत. दसरा चौकातील रस्त्यावरती ही कारवाई करण्यात आली. पालघरमध्ये धर्मवीर विचार मंचाने वाडा तहसील कार्यालयाला घेराव घातलाय. डोंगस्ते इथल्या दगडखान्यातील बोर ब्लास्ट विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. मालेगावातील स्थानिक राजकारणामुळे 2 वर्षात होणारं उड्डाणपुलाचं काम 7 वर्षांपासून रखडलेलं आहे. पुलाचं काम पूर्ण न झाल्याने वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागतोय. गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षभरात 150हून अधिक नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला. यात अल्पवयीन मुलं विनापरवाना दुचाकी चालवत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी आता वाहतूक शाखेने शाळांना नोटीस बजावलेली आहे. दुचाकीने मुलं शाळेत आल्यास त्यांच्या पालकांवरती कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एका वृद्ध महिलेवरती बिबट्याने हल्ला केलाय. मागील 6 महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या प्रकरणी वन विभागाने योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. नायलॉन मांजाची चोरून विक्री करणाऱ्या व्यक्तीस पुण्याच्या सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून 30 पेक्षा अधिक रीड पोलिसांनी जप्त केले. वाशिमच्या रिसोडमध्ये एका दुकानासमोरून 4 चाकी वाहन चोरी करण्यात आलंय. दरम्यान चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. उरणच्या जासई उड्डाण पुलावरती डंपरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झालेला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. भिवंडीच्या ओवळी गावात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. दरम्यान या आगीमध्ये सापडल्याने भंगाराचे 4 ते 5 गोदाम हे जळून खाक झाले. अवैध दारू विरोधात केलेल्या कारवाईत दरम्यान जप्त करण्यात आलेली दारू नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी नष्ट केलेली आहे. दारूच्या बाटल्या क्रश करून जमिनीमध्ये दफन करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगरच्या बाळापूर परिसरात रस्त्याच्या कडेला लटकलेला पतंग पकडण्याच्या नादात 14 वर्षाचा मुलगा नाल्यामध्ये पडला. यामध्ये संबंधित मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पालघर मनोरावाडा महामार्गावरती खड्डा चुकवताना दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 20 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर 2 जण गंभीर जखमी झाले. परभणीच्या पूर्णामध्ये 2 ऑटोची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झालेला असून 1 जण गंभीर जखमी. अकोल्याच्या दहीहंडा परिसरातील एका वाईन बारमधून हात चालाखीने चोरट्याने महागडा मोबाईल लंपास केलेला आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. साताराच्या वाईमध्ये अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडून 17 लाख रुपये लंपास केलेले आहेत. दरम्यान वाई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कर्जतच्या रवळगावमध्ये एका माळरानावरती अनोखी इसमाचा मृतदेह आढळून आलेला आहे. दरम्यान स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पुण्यात हॉर्न वाजवला म्हणून एका कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आलेली आहे. कारची काच फोडत फायबरने मारहाण केली आहे. मुंडव्यातील या धक्कादायक प्रकाराचा सर्वत्र निषेध केला जातो. नवी मुंबईतील इंदिरानगर इथली बगाडे कंपनीसमोर असलेल्या टेम्पोने अचानक पेट घेतलेला आहे. अग्निशमक दलाच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आले. चिपळूणमध्ये लाचलुचपत खात्याने मोठी कारवाई केलेली आहे. 1.5 लाखांची लाच स्वीकारताना सरकारी वकिलाला ताब्यात घेतलं. बीडच्या माजलगाव शहराजवळ कापसाच्या जिनिंगला भीषण आग लागली. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झालाय. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो.
खूप हार्ड वर्क करतोयस. माझ्यासारखं स्मार्ट वर्क कर. का लॉटरी लागलीये? लॉटरीत समज, शेअर मार्केटच्या एका मस्त स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करतोय. गॅरंटीड हाय रिटर्न्स मिळतील. तुमचे गॅरंटेड हाय रिटर्न्स करण अर्जुन आहेत का नक्की यायला? म्हणजे बाबा, शेअर मार्केट जोखमीचं असतं. कोणीही हाय रिटर्न्सचं वचन देऊ शकत नाही. हे बेकायदेशीर आहे. असं? हो. ज्यांच्या जीवनाचा भाग असण्याचा आम्हालाही आहे सार्थ अभिमान, अशी महाराष्ट्राची आन बान शान असणाऱ्या या सर्व भूमिपुत्रांना जीके एनर्जीचा मानाचा सलाम. आपल्या मातीसाठी, आपल्या मातीतला सोलार पंप. इंडिया में रमी खेलने वालों की कमी नहीं है अप्पा, क्योंकि हमें गेम पलटना जरूर आता है. पैक कर दो. 823 रमी, यहाँ दिमाग जीतेगा. इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है. जिम्मेदारी से खेलें. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करण्यात घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. पालघरच्या मनोरामध्ये एका इसमाने सरपंचासह महिला उपसरपंचाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मनोराच्या बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. येवल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून पुणे इंदोर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचे हल्ले तसंच नायलॉन मांज्यामुळे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण वाढलेलं असून या घटनांना आळा घालण्यात पालिका अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नागरी समस्येबाबत निवेदन न स्वीकारल्याने जळगावच्या मेहरूनमध्ये महिला आक्रमक झालेल्या आहेत. संतप्त महिलांनी महापालिकेचं मुख्य द्वार बंद करत पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. पालघरच्या कासामध्ये कष्टकरी संघटनेकडून उपजिल्हा रुग्णालयावरती धडक मोर्चा काढण्यात आलाय. पालघर आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कष्टकरी संघटना आक्रमक झाली.